नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहूया. सुरुवातीलाच बातमी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी. या प्रकरणी व्हीके सिंहच्या मुलाचीही चौकशी होणार आहे. मुलगा रोहित सिंहची चौकशी होणार आहे. बाप लेकाची एकत्रित चौकशी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाता प्रकरणी आता व्हीके सिंह आणि त्यांच्या मुलाचीही चौकशी होणार आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी वारंवार आवाज उठवलेला आहे. अनेक सवाल हे उपस्थित केले. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, व्हीके सिंह याच्यासोबत आता त्याच्या मुलाचीही चौकशी होणार आहे. अधिक माहिती, नेमकं कारण काय दोघांची चौकशी करण्याचं? खरं तर मागील काही दिवसांपासून ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सीआयडीच्या माध्यमातून केली जाते. आपण पाहतोय की सीआयडीच्या माध्यमातून व्हीके सिंग यांची चौकशी मागील 3 दिवसांपासून सुरू होती आणि आता सगळ्यात महत्त्वाचा धागा म्हणजे या सगळ्या प्रकरणी रोहित सिंग, जे की व्हीके सिंग यांचे चिरंजीव आहेत, त्यांची देखील चौकशी जी आहे ती आता सीआयडीच्या माध्यमातून केली जाणार आहे. खरं तर सीआयडीने यापूर्वीच प्रश्नावली जी आहे ती VSRचे संचालक असणाऱ्या व्हीके सिंग यांना दिलेली होती, परंतु तशा पद्धतीने उत्तर जी आहेत ती मिळाली नसल्यामुळे या दोघांना समोरासमोर एकत्रित बसून जी आहे ती संपूर्ण चौकशी करण्याची ठरवलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि सीआयडीच्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. सीआयडीच्या माध्यमातून या दोघांना एकत्रित बसून काही प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. कारण का VSRच्या कंपनीच्या या विमानामध्ये खरंच बिघाड झालेला होता का, या बिघाडामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपघात झाला आहे का? कारण का उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातानंतर मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न जे आहेत ते रोहित पवार असतील किंवा इतर लोक असतील या सगळ्यांनी सातत्याने उचललेला पाहायला मिळत होता. जय पवार देखील या सगळ्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्यावरती बोलणार होते, परंतु हे सगळं एकीकडे दबाव वाढत असताना सीआयडी कडून देखील सगळ्या या चौकशीचे फास जे आहेत ते आणखीन गडद केलेले पाहायला मिळत आहेत. कसून चौकशी जी आहे ती व्हीके सिंग यांची मागील 3 दिवसांपासून सुरू आहे आणि आता यामध्ये रोहित सिंग, जे की व्हीके सिंग यांचे चिरंजीव आहेत, त्यांची देखील चौकशी जी आहे ती एकत्रितपणे बसून सीआयडी समोर केलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल.